ठीक आहे, जे प्रश्न राहिले त्या प्रश्नांची आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा मी आणि ओमदादा थांबू. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. परंतु बाकीचे लोक आहेत त्यांचे पेशंट संपत आले, उशीर होतोय, त्यांना जायची परवानगी दिली. जे प्रश्न आहेत ते थांबावं. आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण करून तिथून जाऊ. आज आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये धाराशिव फाउंडेशनच्या वतीने आपल्या लोकांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. या स्नेह मेळाव्याला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा, खरं तर संयोजन समितीने व दोनच खुर्च्या ठेवल्या होत्या. आम्हाला दोघांनाही आवडण्यासारखं झालं, परंतु आमच्यापेक्षाही उत्कृष्ट काम असलेली लोक समोर बसलेले, त्यामुळे आम्ही यांची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण आमच्यापेक्षा चांगलं काम, आमच्यापेक्षा चांगला अनुभव असताना सुद्धा आपल्याला समोर बसावं लागलं, आम्ही दोघंच वरती होतो. त्यामुळे या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी एवढ्या पावसाच्या वातावरणातही आपल्या धाराशिव जिल्ह्यातील, आपल्या परिसरातील खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आपले बंधू आणि भगिनी, आपला जी चर्चा झाली, अजून बरेच प्रश्न आता आपल्याला विषय लक्षात आलेले आहेत. मी काही जास्त वेळ घेणार नाही. आपण बऱ्याच मागच्या 2 तासापासून आपण आपल्या सगळ्यांची संवाद चालू आहे. धाराशिव फाउंडेशनची स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता हा सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या आधीच्या युवकांनी सांगितलं की धाराशिव फाउंडेशनचं धाराशिवच का नाव, याच्या मागचं सगळ्यात मुख्य कारण होतं की आपली ओळख, आपण स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी आपल्या जिल्ह्याची ओळख सांगताना आपल्याला लातूर किंवा तुळजापूर सांगावं लागतं. त्यामुळे आपली ओळख स्वतःची निर्माण करण्यासाठी आपण धाराशिव फाउंडेशन नाव ठेवलं. धाराशिव फाउंडेशन नाव ठेवलं म्हणजे फक्त धाराशिव पुढे मर्यादित काम करतो असं नाही. कुठलाही महाराष्ट्रातील व्यक्ती कुणीही त्याला गरज असेल तो आपल्या धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जी मदत लागेल हे मदत करण्याचं काम धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे. आपण 9 जुलै 2023 रोजी या धाराशिव फाउंडेशनची स्थापना गुगली इन्स्टिट्यूटमध्ये केली. त्यानंतर आपण वर्षभरात धाराशिवमध्ये असतील किंवा बऱ्याच ठिकाणी आपले उपक्रम राबवले. आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्मितीसाठी आपल्या संकल्पना आणि आपलं योगदान, आपण जरी गाव सोडून बरेच लोक 72 पासून गाव सोडून बाहेर आलेले आहेत, काही ठिकाणी रोजगार नाही पण आलेले आहेत. आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या नवनिर्मितीसाठी आपल्या सर्वांचं योगदान गरजेचं आहे, आपल्या सूचना गरजेच्या आहेत. त्यासाठी एक व्यासपीठ असावं आणि आपली जी लोक गाव सोडून बाहेर आलेले आहेत आपल्या स्वयंकी असावी. आता आपण एक ताईचा प्रश्न बघितला, लहान विषय, सर्वरित्याचा प्रॉडचा विषय असेल, आपले काही उद्योजक आहेत त्या ठिकाणी त्यांना रोजगार द्यायचा आहे पण माणसं मिळत नाहीत आणि आपल्या लोकांना रोजगार मिळत नाही. आपले बरेच या ठिकाणी व्यावसायिक आहेत, त्यांनाही आपल्या एकमेकांच्या व्यवसायाची माहिती व्हावी आणि आपली एकी असावी. आपली जर एकी असेल तर आपल्याला कुठलाही बिल्डर असेल किंवा कुठलाही स्थानिक लोक असतील ते त्रास देणार नाही. आणि त्यासाठी मी असेल, ओमदादा असेल, धाराशिव फाउंडेशनची जी स्थानिक टीम असेल आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. प्रत्येक कार्यक्रम असा जवळपास 1 वर्षापूर्वी आयोजित केला होता, या दौरमध्ये केला होता. परंतु त्या दरम्यान काही आंदोलन आरक्षणाची चालू होते, त्यामुळे आपण हा कार्यक्रम त्या आंदोलनाचा आदर राखून तो कार्यक्रम पूर्ण केला होता. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली, त्यानंतर हा आपण कार्यक्रम आज घेतोय. आपल्या धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून मगाही सांगितलं, आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. विकसित देश कुणाला म्हणायचं? ज्या देशात शिक्षण आणि आरोग्य मोफत मिळतं त्या देशाला विकसित देश म्हणायचं. ज्या देशात शिक्षणाचं बाजारीकरण आणि आरोग्यासाठी आता मला सांगितले की माझ्या काही होत नाही अशा गोष्टी होतात, त्या देशाला विकसित होण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. आणि निश्चितच चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य म्हणजे या भागात असू द्या किंवा आपल्या धाराशिव जिल्ह्यात असू द्या, जिल्हा परिषद शाळेतून सगळेच आपल्यासारखे शिकून आलेले आहेत.
जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. सेमी इंग्लिश सारखे मध्यंतरीच्या काळात आपल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदचा पट जवळपास 7-8 हजारांनी कमी झाला होता, कारण सेमी इंग्लिश बंद झालं होतं. आपण परत ते सेमी इंग्लिश चालू करायला लावलं. ग्रामीण भागात सुद्धा आपल्याला कसबे दरवळून गाव माहीत असेल, एवढ्या त्या गावात 2 शाळा आहेत, मुलींची शाळा आहे, मुलांची शाळा आहे. बाहेरचे 200-250 कुटुंब त्या गावात येऊन राहिले आणि त्या जिल्हा परिषद शाळेत ऍडमिशन घ्यायला सुद्धा इंटरेस्ट देऊ लागते. एवढ्या चांगल्या जिल्हा परिषद शाळा आपण आपल्या भागात त्या शिक्षकांनी विकसित केलेल्या आहेत, त्या पालकांचं लक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत मोफत शिक्षण आणि चांगलं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत नाही तोपर्यंत आपली पुढची पिढी करणार नाही. आपण बघतोय पुण्यासारख्या ठिकाणी राहता तुम्ही, शिक्षण हे सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली गोष्ट आहे. त्यामुळे याबाबत सुद्धा आपण धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणार, आरोग्य सुविधेच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं मेडिकल कॉलेज करणं म्हणजे तिथे विद्यार्थी शिकतात एवढं पुन्हा उपयोग नव्हता. तर आपल्या प्रत्येक पेशंटला साधं जरी काय झालं तर एक तर अंबाजोगाईला जावं लागायचं, एक तर लातूरला जावं लागायचं किंवा सोलापूरला जावं लागायचं. आपण मेडिकल कॉलेज केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या लोकांना आपल्या पेशंटला बाहेर जायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आपलं मेडिकल कॉलेज मंजूर झालं त्यावेळी त्याचं मंत्रिमंडळाची मंजुरी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची होती. मी आणि खासदार साहेब उद्धवजी ठाकरे साहेबांकडे गेलो, ते मुख्यमंत्री होते. त्यांना सांगितलं साहेब आमच्या लोकांची पेइंग कॅपॅसिटी नाही, क्षमता आमचे गरीब आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये खासगी माणूस असणार, तो पेशंटकडनं फीस आकारणार, त्याच्या उपचाराचे पैसे आकारणार. त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज करा. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा असताना सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या धाराशिव लोकांसाठी तो निर्णय बदलला आणि त्याचा शासन निर्णय हा दूरशास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालयाचा केला. कृष्णा मारवाडा सिंचन प्रकल्प बाबतीत तुम्ही विचारलं, खासदार साहेबांनी सांगितलं कृष्णा मारवाडा सिंचन प्रकल्प मारवाड्याच्या नावाचा, पैसे आपल्या हिस्स्याचे, पैसे आपल्या नावावर आणि त्या प्राधान्यक्रमांची कामं करून दिली होती. ती सगळी कामं पश्चिम महाराष्ट्रातली होती. तो प्राधान्यक्रम ओळखून तुळजापूरच्या रामनाला साठवून तलाव आणि आपला कळंब तालुक्याच्या जोरवाडी साठवून तलावापर्यंत कामाचा समावेश प्राधान्यक्रमात करायचं काम हे आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून करून घेतलं. आणि त्यावेळी सरकार बदललं, त्यावेळी ते स्थगिती सरकार त्यांनी या प्रकल्पावर स्थगिती दिली आणि त्यामुळे 1 वर्ष प्रकल्प उशिरा होतोय. नाहीतर आपल्या या महिन्याच्या म्हणजे 23 मे मध्ये आपल्या जिल्ह्यात रामधारामध्ये पाणी आलं असतं कृष्णाचं, परंतु ते आलं नाही. तुम्हाला एवढंच सांगतो, कृष्णा मारवाडा सिंचन प्रकल्प म्हणजे आपल्या धुळे सोलापूर हायवेची अलीकडली बाजू आहे. पलीकडे बघ पुढे आपलं गोदावरी खोरे, या गोदावरी खोऱ्यात सुद्धा आपण मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा लातूरमध्ये पॅरेजेस आहे. पण आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाला विचार नाही आपल्या जिल्ह्यात पॅरेजेस का नाही. याबाबत सुद्धा महाविकास आघाडी सरकार असताना मी आणि खासदार साहेबांनी आपण त्यावेळेचे आपले पालकमंत्री जलसंधारण मंत्री गडाख साहेब यांच्या माध्यमातून मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा या 3 मोठ्या नद्यावरले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. त्या सर्वे सुद्धा आला होता. परंतु या महाविकास आघाडी सरकारनं महायुती सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सर्वे झाल्यानंतर हे प्रक्रिया पूर्णतः या सरकारनं थांबवली. नाहीतर महाविकास आघाडी सरकार असतं तर आजपर्यंत हे बॅरेज झाले असते. तिरुमध्ये वगैरे लातूरमध्ये बॅरेज झाले, परंतु आपल्या जिल्ह्यातल्या बॅरेजला यांनी स्थगिती दिली. मला आपला जिल्हा दुष्काळग्रस्त आपण हे नेहमी ऐकतो. खरं तर आपण जर आपल्यासारखा कष्टाळू शेतकरी हा महाराष्ट्रात कुठं सुद्धा सापडणार नाही. मगाशी त्या कोथळीच्या मुलांना सांगितलं की PM किसानची पगार येत नाही. 6,000 पगार ठीक आहे सरकार देतं, पण त्यापेक्षा आपल्या भावाला जर चांगला भाव, आपल्या मालाला जर चांगला भाव दिला तर तुझ्या 6,000 असतो आपल्या शेतकऱ्याला गरज नाही. आपल्या दुधाला जर चांगला भाव दिला, आपल्या सोयाबीनला जर चांगला भाव दिला तर या 6,000ची किंवा बाकी कुठल्याही योजनेची आपल्याला गरज नाही. आता आपण ऐकतो लाडकी बहीण, पण मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की धाराशिव फाउंडेशनच्या आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण सुरक्षित बहिणी उपक्रम हाती घेतोय. लाडक्या बहिणीपेक्षा आपण बहिणीची सुरक्षितता महत्वाची आहे. हा उपक्रम आपण हाती घेणार आहे. याचं सविस्तर असं तुम्हाला थोड्या दिवसात आम्ही सांगू, त्याचं वर्कआउट करतोय आम्ही सध्या.
आपण धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून विठ्ठल कांगणे सरांचं धाराशिवला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतलं. तसेच धाराशिवमध्ये आणि कळंबमध्ये 2 रोजगार मेळावे घेतले. त्या जवळपास 1000 मुलांना आपण बाहेरच्या आपल्या जिल्ह्याच्या बाहेर त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो. याही आपल्याला या प्रसंगी सांगायचं. आणि झाडाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं झाडं लावली जातात. आपले अरुण पवार सर सुद्धा झाडं लावतात. दरवर्षी झाडं तीच त्या झाड वेगळं असतं. फोटोमध्ये माणसं तेच असतात, खड्डा तोच असतो, पण झाड काय जागेवर नसतं. आपण धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त आपण एक संकल्पना आपण धाराशिवला वडगाव सिद्धेश्वरच्या डोंगर आहे त्या ठिकाणी आपण 10 एकर रस्त्यानं ती जागा घेतलेली आहे. त्या 10 एकरला पूर्ण आपण कंपाऊंड वर्क केले. त्या ठिकाणी ठिबकची व्यवस्था केली आणि येत्या 1-2 आठवड्यात आपण तिथं 10,000 झाडांचं लागवड करणार आहे. आणि लागवड फक्त करणार नाही तर त्या झाडं लावायची तुम्ही आणि जोपासायची आम्ही, ही जबाबदारी धाराशिव फाउंडेशनने घेतलेली आहे. फक्त आपण झाडं लावणार नाही तर झाडाचं संगोपन करायची जबाबदारी धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आपण घेतोय. आता आपल्याला बोल दिलं. मला फक्त एवढंच सांगायचंय, आपण आपल्या लोकांची एकमेकांची ओळख असणं, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एक डिजिटल डेट तयार करतोय. आपण धाराशिव फाउंडेशनच्या जी वेबसाईट आहे, आपल्याला QR कोड आले असतील त्या वेबसाईटवर आपल्या जे प्रोफाईल आहे हे जर रजिस्टर केलं तर निश्चितच आपलं कोण काय करतंय त्याची ओळख होईल आणि आपल्याला इथून पुढच्या काळात एकमेकांची मदत होईल. मला आपल्याला अजून एक सांगायचं की आपल्याकडे धाराशिव फाउंडेशनचा आपण एक नंबर घेतला आहे, व्हॉट्सअप नंबर. आपल्याला जर काय अडचण असेल तर आपण या निश्चित या नंबरवर सांगू शकता. मी नंबर सांगतो 9922 800025. मी परत एकदा नंबर सांगतो 9922 800025. त्या नंबरला आपण मेसेज केला तर आपल्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला सेंड करून तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक प्राप्त होईल. मी आपला काही जास्त वेळ घेत नाही, फक्त एवढंच सांगतो की निवडणूक आली म्हणून किंवा निवडणुकीसाठी काम करणारं धाराशिव फाउंडेशन नाही. आपल्या माणसांनी आपल्या माणसासाठी केलेली एक संघटना आहे आणि इथून पुढच्या काळात कायम आपण आपल्या माणसांच्या एकमेकाच्या मदतीला येऊन आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना ज्या धाराशिवमध्ये असतील किंवा बाहेर असतील यांना मदत करायचं काम या धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मी आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून आभार मानतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की इथून पुढच्या काळातही निवडणुका असतील नसतील धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी स्थानिक समित्या स्थापन करून ती समिती दरमहिन्यातून एकदा बसून आपल्या भागातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चित मदत करेल एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. खरंच आपल्या धाराशिवचे जे 2 मिसाल आज आपल्या समोर आहेत, एकदा जोरदार टाळ्या. संपर्कात राहणं ही फक्त ओळख आहे, पुढचं काही सांगायची गरज नाही. मी मंचावर आमंत्रित करतो सन्माननीय खासदार कोळगाव. जरा उच्च कर म्हणावं, खाली पडायला आय काही मानसिकता आहे ना, नाहीतर बोलणाऱ्याला बांधत नाही. म्हणलं स्पष्ट आणि विचारावं. तिकडे घे जरा. धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जी लोक पुणे पिंपरी चिंचवड या भागात राहतात त्यांच्यासाठी जो स्नेहमेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या मेळाव्याला उपस्थित असलेले 50-100 कोटी रुपयाचं आमिष असताना सुद्धा त्याच्यावर लाच मारून पुन्हा राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर असताना सुद्धा त्याला स्पष्टपणे नाकारून ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला आमदार केला आणि त्या मतदाराने आपल्याला मतदान टाकलं त्याच्याशी कुठेही गद्दारी न करता प्रामाणिकपणे आपल्या आपले आमदार कैलासराव पाटील साहेब
या ठिकाणी मंचावर त्या समोर बरीच मंडळी आता गोविंदराव तुम्ही साहेब सगळी पवार साहेब आता खरं एकेकाचं नाव घेतलं तर बराच वेळ जाईल, तर तुम्ही सगळेजण आमची शक्ती आहे. तुमच्या सगळ्यामुळे ही धाराशिव फाउंडेशन, आणि धाराशिव फाउंडेशन हे टीम वर्क आहे. ठीक आहे, ओमराजे आणि कैलास पाटील एवढं मर्यादित नाही. दादाजी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आपल्या लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं संघटन म्हणजे धाराशिव फाउंडेशन आहे, हे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आज मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आपण अनेक ठिकाणी पुण्यात फिरत होतो, पिंपरी चिंचवड भागात फिरत होतो, आणि त्यावेळेस त्या मेळाव्याच्या माध्यमातून मी आवाहन केलं होतं की मला कायम त्या मोदी साहेबांच्या नावानं थोडे हित होते. 19 त्यांची नामची युती होती, आणि युतीमध्ये आम्ही त्यांच्या नावावर मत मागितली होती. सारखंच म्हणायची मोदी मुळा. आता ती मत आहे, पण त्याला उत्तर गावा द्यायचं म्हणून सांगावं का उगं बसून आहे म्हणत बोलू का नरेगाताई इथं हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात काय झाला होत्या. त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे हे 2 वेळेस खासदार होते, आणि ही सगळी मंडळी खासदार असताना मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता. तो खासदार केवळ हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा समाज आणि मतदाराच्या ताकदीवर झाला होता. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन केलं होतं की आता 19 मी खासदार होतो, पण 24 खासदारची निवडणूक थोडी वेगळी आहे. आता मोदी सोबत नाही, आता फक्त हिंदुस्थान सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचा सैनिक आहे. गद्दारी करून फुटलेले गद्दार मी तिकडे गेले. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या तर ह्याच्यात काय म्हणायचे, आमच्याकडे 7 आमदार आहे, पुन्हा मोदीने आमच्याकडेच आहे, पुन्हा राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे. काय नव्हतं असं नव्हतं. आणि तुम्हाला पैसे कोणाकडे जास्त आहेत ती बी माहिती, ती बी होता. आता तुम्ही सगळी मंडळी तुमच्या ग्रामीण भागात तिथून गावातून येतात, तुमच्या प्रत्येक गावाची खबर तुम्हाला माहिती आहे. एका गावात 5 लाखापासून 10 लाख 25 लाख रुपयापर्यंत पैसे दिले. आणि आमची परिस्थिती अशी की सर्वसामान्य शेतकऱ्याने स्वतःच्या घामाचा कष्टाचा पैसा या निवडणुकीसाठी एक आपल्या हक्काचा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य त्या ठिकाणी खासदार व्हावा म्हणून स्वतःच्या घामाच्या कष्टाचे पैसे खर्च करून मला मदत केली. मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की हडपसरच्या गाडी तळावर हमाली काम करणाऱ्या माणसानं, तिथं रिक्षा चालवणाऱ्या माणसानं 1 पैशाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या घामाच्या पैशात तिथपर्यंत आले, मतदान टाकलं, मतदान टाकायला लावलं आणि पुन्हा इथं आले. मला तुम्हाला एवढं सांगायचंय की मी आवाहन केलं की बाबा रे, आता मोदीच्या विरोधात असताना मागच्या वेळेस 1,27,000 इतकं मला विकी होतं. लय काय नाही, पण एक का होणं मत आगाऊ टाका. एक मिनिट. आणि गमत अशी, माझ्या काळात मोदीची सभा औसाला जाते, आता मोदी साहेबांची सभा कुठं जाते? आता तर काही शिल्लक राहिली नाही. ते खेळणार असते बघा, जरा गलमुठी झाली, मैदानात जरा थोडं ओलावाच होता, नाही बॅटिंग पिच होत. तुम्हाला माहिती आहे की खेळात हा लगेच सारखं म्हणत असतं, जरा मनासारखं नव्हतं. पण म्हणलं त्याच्या मनासारखं काय ते एकदा करू दे. मोदी मोदी मोदीची सभा, पैसे, आमदार, सरकारी यंत्रणा, पैसे,
एवढं सगळं असताना सुद्धा या 72 स्वाभिमानी मतदारानं त्याच्यावर लाच मारून या ओमराजेला 2,30,000 इतक्या मताधिक्यानं तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवलं. मला वाटतंय माझ्या तांबड्याचे जोडे करून जरी तुम्हाला धाऱ्याने दिले तरी हे उपकार फिटणार नाही. त्या उपकारात राहूनच बाजूला लीड मिळाली. ही जबाबदारी मी जबाबदारी म्हणून घेतो. मागच्या वेळी जेवढ्या लोकांचा विश्वास होता त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने लोकांनी विश्वास दाखवलाय. मला वाटते त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आता मला काम करायचंय आणि त्या भूमिकेतनं त्या भावनेतनच मी काम करणार आहे. हे सुद्धा आवर्जून मला आपल्याला या मेळाव्याच्या निमित्तानं सांगायचंय. आज प्रामाणिकपणे सांगतो, अनेक राजकारणी माणसं तुम्ही बघितली असतील. मी काय आता येत आहेत साहेब, आम्ही कुठली शैक्षणिक संस्था चालवित नव्हतो, कुठला ट्रस्ट नाही, कुठला कारखाना नाही, कुठला व्यवसाय नाही. आम्ही खासदार आमदार म्हणून काम करत असताना आमच्या प्रत्येक सेकंदावर ह्या सामान्य माणसाचा अधिकार आणि 24 तास प्रत्येक सेकंद आम्ही तुमच्यासाठी खर्च घालतो. आम्ही फक्त पद प्रतिष्ठा किंवा एक पद मिळवण्यासाठी घेतलं, ही जबाबदारी म्हणून एक पद स्वीकारलेलं आहे आणि त्या जबाबदारीतनं मी आणि कैलास दादा आम्ही दोघंही मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी काम करणार आहे. आज इथे येत असताना देशात काय चाललंय आपण बघताय. तुम्ही जर बँकेकडे गेला होता कर्ज मागायला 2 लाख 5 लाख 10 लाख, मॅनेजर काय विचारते तुम्हाला अनुभव काय विचारता का नाही, एक्सपिरियन्स विचारते का नाही. 5 लाख 10 लाख 2 लाखाच्या करतासाठी आणि त्या आघाडीला एक सुद्धा एअरपोर्ट चालवायचा अनुभव नव्हता. अख्ख्या देशात एअरपोर्ट घेऊन टाकलं त्याच्यात. त्या आघाडीला कोणत्यावर जमिनीचं रिअल इस्टेटचा कारभार माहित नव्हता, पण धारावीचा पुनर्विकास कुणाला दिला. आज तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून बरेचसे विषय समोर आलेले दिसते, पण बाजूला हा रोष आहे सामान्य माणसाचा, हा रोष आहे त्या गरीब माणसाचा, ज्यानं लाख रुपये कर्ज उचललेला असतं त्याचा हप्ता भरायची ताकद त्याच्यात नसती. मॅनेजर दारात येते, त्या मॅनेजर पासून तोंड लपवून शेजारी पाजारी पाहुणे रावळे गाठून त्याचा हप्ता कसा जाईल याच्यासाठी त्या तरुणाची धडपड असती. मला वाटतं एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू अंबानीच्या पोराचं लग्न होतंय आणि 72 कोटी रुपये घेऊन एक दिवसाचं झालं मला द्यायचं. काही परिस्थिती आहे. ही पद्धत आहे का देश चालवायची. मला वाटतं ह्याचा विचार आता सामान्य माणसानं करत. आज देशात काय परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुमच्यापासून आता कुठली गोष्ट लपून राहिली नाही. कशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होतोय बघितलंय आपण. तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीमधला घटक पक्ष पवार साहेबांचा तिथं 3 पिपाणी दिली लागणार माहिती आहे तुम्हाला. नाव काय टाकलं तिथं खाली तुतारी. आता पिपाणी आहे का तुतारी, ते हाय पिपाणी पण लिहिलंय तुतारी आणि पवार साहेबांचं चिन्ह आहे तुतारी पाहिजे. बघरे सर आलं निवडून 1,05,000 मतं त्या पिपाणीने घेतली. उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदेचा जो पराभव झाला त्या तुतारीनं मतदान खाल्लंय. आपल्याही बाबतीत धाराशिव मध्ये आपली मशाल 2 नंबरला, दुसऱ्या मशीनच्या 2 नंबरला मी निंबाळकर नावाचा माणूस उमेदवार आणि त्याचं चिन्ह चिमणी, ती मशाली सारखी. त्याच्यावरून 20,000 मतदान खाल्ले. 20,000 मतदान जर खाल्लं नसतं तर पियुष गोयलच्या पुढे महाराष्ट्रात ही बी आपण निवडणूक आयोगाला दाखवलं आणि ही भानगड पहिली 1 लाख मतं चाललेलं आमच्या दुसऱ्याला. निवडणूक आयोग काय म्हणतंय, छे छे ही लोकशाही आहे. ही लोकशाही आहे.
म्हणजे विरोधकाचं चिन्ह दिसणार दुसरं चिन्ह तयार करायचं, माणूस हुडकायचा, ह्याच नंतर आणायचं, तिची मतं खायची आणि त्याच्या जीवावर अशा पद्धतीने निवडून आणायचे. आता परत आपण सुप्रीम कोर्टात गेलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी गेली, पवार साहेबांची, आपलाही पक्ष गेलाय, बघून निघाल. पण तुम्हाला दिसतंय नाही का चाललंय ते? निवडणूक आयोग तर सांगितलं नाही. जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्राची निवडणूक का लावली आहे? का लावली नाही माहितीये का? तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण नाही योजना नाही, लाडकी खुर्ची योजना आहे. काय? लाडकी खुर्ची. बहिणीला वाटत किती बहिणीवर माया आली माझ्या सरकारची, तुमच्यावर खुर्चीवर. आता तुम्ही विचार करायचा आहे की माझ्या बहिणीला 1500 रुपये देण्याच्या बाबतीत आमचं कुठलंही दुमत नाही, पण सरकार तुमच्याकडे 5 वर्ष होत. आता सणाच्या टायमालाच का द्यायला? बहिणीच्या का व्हायला पाहिजे होती. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा गुवाहाटीला गेलो पुन्हा इथं बंद पडला होता, झाली काढली होता. आता पैसे आले का? पैसे आले आपल्या बाबाच्या घरचे. पैसे कोणाचे? सकाळी उठल्यापासून झोपूस तर तुम्ही जीएसटी बरोबर नाही. सकाळी आंघोळला गेला, शॅम्पू लावायचं म्हणलं टोकऱ्याला त्याला जीएसटी आहे. अंगाला साबण लावायचं म्हणलं जीएसटी आहे. आंघोळ करून आलं, अंडरपॅन्ट चेडी घालायची म्हणलं त्याच्यावर जीएसटी आहे. कापड घालायची म्हणलं की जीएसटी आहे. टोकऱ्याला तेल लावायचं म्हणलं की जीएसटी आहे. काही जी वापरतात त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे? माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा. मग पैसे कोणाचे? तुमच्या पैशातून टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला पैसा सरकार नावाची यंत्रणा खर्च करत असते आणि विचारते पैसे आले का? तुमचेच पैसे आले घेते तुम्हाला द्यायचे. पैसे आले का? कशाला हा नाव कुणाला? पुढची गंमत, पीएम किसानचं मगाशी एक निवडून सांगायला होतं. सोयाबीनचा भाव वाढवून कशी नेटकी केली बघितलं का? 2-2 लाख रुपयाचं नुकसान केलंय. 2000ची भीक देतात आम्हाला 3 महिन्यात. तुम्ही बघा काय चाललंय ते सरकार. माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं पहिल्यांदा आमच्या गोरगरीब माणसाला जर दुर्धर आजार झाला, कॅन्सर होऊ द्या, किडनी ट्रान्सप्लांट असू द्या, तुमचं हृदयाचं कुठलं ऑपरेशन करायचं असू द्या, ब्लॉकेज आलेला असू द्या, बायपास सर्जरी करायची असू द्या, अक्षरशः माणसं पैसे नसल्यामुळं तशीच्या तशी मरताना तुम्ही आम्ही बघितले. गावाकडचं 1-2 एकर विकून सुद्धा इलाज त्या माणसाचा होत नाही. अख्खं कुटुंब बरबाद होत आहे. ते विचार आमच्याकडे येत आहे. मुख्यमंत्री सहायता योजनेत बसतंय का हो? प्रधानमंत्री सहायता योजनेत बसतंय का हो? आणि आजाराची बी लिस्ट आहे. मला सांगा, आजार काही लिस्ट बघून येते का माणसाचा की मुख्यमंत्री सहायता निधीत कोणता आजार आहे तीच मला होणार आहे? या सरकार नावाच्या यंत्रणेमध्ये जर दम असेल तर एकही पैसा गरीब माणसाचा उपचारासाठी दवाखान्यात लागणार नाही अशा प्रकारची योजना आम्हाला. 1 रुपयाही लागणार नाही, कारण गरज त्याला आहे. ह्याचा विचार सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. मला आज तिथं काम करत असताना मी जर आता निघालो, आम्ही आता सिग्नलला जर खूप थांबलो, मी फक्त काळेवाडी भांडत करत नसतो. सिग्नलला जर कुठं थांबली गाडी आणि धाराशिव मध्ये आहो का पुण्यात आहो कळत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आपली येत आहेत. बांधवांनो, आम्हाला ही कृष्णाची बाब अजिबात वाटत नाही. आम्हाला सुद्धा त्या गोष्टीची खंत.
आणि आम्ही प्रामाणिकपणे ही जी रोडा आपला तिकडचा इकडे यायलाय, आपल्या भागातल्या माणसाला तिथं काम मिळत नाही, तिथं रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, ह्याच्यासाठी 100% पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. हे सुद्धा वचन आजच्या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून देतो. मी झालं, दादा झालं, आम्ही आहो, आमच्यात काय खासदाराचं दिसतंय का? माझ्यात दिसलं का कोणाला? आहे का काय? असं गळ्यात फाट करून शिल्पी काढते, जर मुलगा अलीकडे नाही गेलं तर ओढतंय मी. तुझ्या त्याचा ऑफरिंग द्या ना त्या खासदाराकडे. आणि बांधवानो, आम्ही कधी त्याने असू द्या, मी असू द्या, आम्ही खासदार आमदाराच्या आविर्भावात वागत नाही. आम्ही तुमच्यापैकी एक आहोत, तुमच्यासाठी आहोत आणि तुमच्या मुळे आहोत, ही जाणीव ठेवून आम्ही काम करणार आहोत. आणि ही जाण मनात ठेवूनच आम्ही काम करणार. आज मला सांगा, एवढी माणसं इथं पुण्यात जर जमवायची म्हणून तर काय काय करावं लागतंय होय? आपल्याला लागतंय का काही? पूर्वी ऊन पुण्याकडे जात नसते. इकडेच्या कार्यक्रमाला गाड्या केल्या होत्या. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला माहित नाही, मोदीच्या सभेला आले